आपण आत्ता इंडोनेशियामधल्या जकार्तामधल्या एका लोकल मार्केटमध्ये आहे, म्हणजे भाजी मार्केट आहे. आणि आम्ही काल एका मॉलमध्ये गेलो होतो आणि तिथं जवळजवळ 4 मॉल आहेत. आणि त्या मॉलचा जो एरिया बघितला आणि ते जो झगमगाट बघितला आणि तिथून आम्ही बिल्डिंगच्या फक्त मागच्या साईडला आम्ही उतरलो. तिची एक वेगळी व्हिडिओ बनवतो. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर एकदमच कसा ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे एरियाचं, ह्याचं एक चांगलं उदाहरण आमच्यासमोर आहे. कारण आम्ही जेव्हा बिल्डिंगच्या बरोबर मागच्या साईडच्या रस्त्यानं आत आलो आणि आत आल्यानंतर हे जे मार्केट बघतोय ते एकदम असं नाही का खूपच कंजेस्टेड, बारीक बारीक छोटी छोटी दुकानं. आणि हे तसं बघायला गेलं तर पहिल्यापासूनचं इंडोनेशिया असं असेल. आणि तो डेव्हलप्ड भाग आहे, तिकडं रेट पण जास्त आहेत आणि इथलं लोकल मार्केटमध्ये रेट कमी आहे तसे. आता आपण ह्या भाजी मंडईतून फिरताना दुकान आहेत, चिकनचं दुकान आहे किंवा फिशचं दुकान आहे आणि भाज्यांची दुकान आहेत, फळांची दुकानं आहेत. आणि तर रेट पण कमी आहेत, म्हणजे इथनं पुढच्या पलीकडल्या रस्त्याला गेलं तर रेट ह्याच्यापेक्षा डबल, इकडं रेट अर्धे. चांगलं भारी मार्केट आहे, म्हणजे आपल्याला खरेदी करण्यासारखं मार्केट आहे, म्हणजे आपल्याला सोयीस्कर असं. कारण आपला पिंड नाही ना, की बाबा आपण असं करत नाही की बाबा आपल्याकडं आपण पहिला पैशाचा विचार करतो आणि मग एखादी खरेदी करतो आपण. म्हणजे आपल्याला त्या पैशाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा योग्य भावात ती गोष्ट मिळावी म्हणून आपण मॉलमध्ये प्रेफर करण्यापेक्षा आपण जे काही लोकल मार्केट आहे ते लोकल मार्केटमध्ये आपण जरा प्रेफरन्स देतो आहे. आणि एकदम भारी आहे सगळे, एकदम असे आपले. आता बघा, आता इथं जे किराणा मालाचं दुकान आहे बघा, हे सगळं आपल्यासारखंच आहे की नाही बघा बरं. आणि तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मॉलमधलं पण दाखवतो, दुसऱ्या मॉलमधलं पण मी तुम्हाला एक हे दाखवतो की तिथं कशा पद्धतीनं सेल आउट केलं जाते आणि इथं कशा पद्धतीने सेल आउट केलं जाते हे आपल्याला माहिती आहे. कारण आपल्या लोकलमध्ये आपण असंच सेल आउट करतो. मॉलमधली पद्धत वेगळी, इथली पद्धत वेगळी आहे. किती सविता, किती रुपये द्यायला लागलेस? 65 द्यायचे आहेत, म्हणजे किती? 5,000, 50,000 आणि 10,000, 65,000 झाली. काय काय घेतलं? ठीक आहे, ओके, बाय बाय.